पंढरपूरमध्ये 24 तास दर्शन सुरू होताच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलाय। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली आहे। गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना 24 तास विठुरायाचं दर्शन मिळावं म्हणून आजपासून देवाचा पलंग काढलेला आहे आणि आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन भाविकांना मिळणार आहे। आता आपण गोपाळपूरच्या पत्रा शेड मध्ये आहोत। या पत्रा शेड मध्ये जवळपास 6 पत्रा शेड भरलेले आहेत आणि दर्शन रांग 5 किलोमीटर पर्यंत गेलेली आहे। भाविकांना दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय। दर्शन रांगेमध्ये मंदिर समितीच्या वतीने विविध प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी भाविकांना उपलब्ध करून दिलेला आहे। याची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज, आजपासून 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे। दर्शन रांगेमध्ये हजारो भाविक आहेत। काय सोयी सुविधा आपण समितीच्या वतीने त्यांना देणार आहोत? मंदिर समितीच्या वतीने पत्रा शेड क्रमांक 10 पर्यंत शेड उभा केले गेलेले आहेत। बॅरिकेडिंग्स लावलेले आहेत। मध्ये घुसू नये म्हणून संरक्षण गार्ड्स ठेवले गेलेले आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे। स्वच्छतेसाठी माणसं नेमले गेलेले आहेत। पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्याची आपण सगळी व्यवस्था आपण केलेली आहे। तहान लागली तर मधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे। 1-2 दिवसात बाकीच्या सगळ्या व्यवस्था चालू होतील, पण आपण त्यांना आज चहा आणि पाण्याची आपण आज व्यवस्था केली गेलेली आहे। 75 कूलर्स आपण बसवलेले आहेत। एका लाईनला 3-3 कूलर्स आणि 4-4 पंखे आपण बसवायची व्यवस्था केली गेली आहे। लाईव्ह दर्शनाची काय व्यवस्था केली जाणार? लाईव्ह दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली गेलेली आहे। तर या ठिकाणी भाविकांना लाईव्ह दर्शनाची सुविधा देखील देण्यात आलेली आहे आणि सर्व सुविधा भाविकांना या दर्शन रांगेमध्ये आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।